नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न फार्मसी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी ह्या सब्जेक्ट रिलेटेड काही महत्त्वाच्या टर्म्स इथे डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. ह्या ज्या टर्म्स आहेत किंवा ह्या ज्या थिंग्स आपण बघणार आहोत ह्या तुम्हाला डीफार्मच्या एक्झामसाठी किंवा गव्हर्नमेंटचं तुम्ही कुठली एक्झाम देत असताल फार्मसिस्टची तर त्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन नक्कीच विचारला जाऊ शकतो. तर ठीक आहे, फर्स्ट पॉईंट आहे आपला नंबर ऑफ बोन्स प्रेझेंट इन अवर बॉडी किंवा प्रेझेंट इन ह्युमन बॉडी ते असतात 206. मग हे 206 बोन आपण 2 क्लासमध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये बघा फर्स्ट आहे आपला ॲक्झियल, ज्यामध्ये असतात 80 बोन आणि सेकंड आहे ॲपेंडिक्युलर, ज्यामध्ये असतात 126 बोन. दोन्ही मिळून जे बोन आहेत ते होतील आपले 206 बोन. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ बोन्स प्रेझेंट इन अवर बॉडी 206. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आता हे 206 आपण डिफरंट पार्ट्समध्ये डिवाईड करतो. जसं की आपण इथे 80, आता हे 80 परत ह्याचे सब क्लास किंवा सब टाईप्स असतील. जसं की फॉर एक्झाम्पल स्कलमध्ये असतील 22. ठीक आहे, तसं हे पण परत डिवाईड झालेले आहेत लिम्समध्ये अँड अदर बोन्स. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला नंबर ऑफ मसल्स. आपल्या बॉडीमध्ये मसल्स किती आहेत? मसल्स ज्या आहेत त्या आहेत 639 मसल्स. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ मसल्स प्रेझेंट इन अवर बॉडी 639. त्यानंतर नंबर ऑफ टीथ, टोटल नंबर ऑफ टीथ 32 अँड टोटल नंबर ऑफ मिल्क टीथ 20. क्वेश्चन तुम्हाला कसाही विचारला जाऊ शकतो, टोटल नंबर ऑफ टीथ किंवा टोटल नंबर ऑफ मिल्क टीथ असंही विचारलं जाऊ शकतं. तर हे पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यानंतर आहे नंबर ऑफ रिब्स. आपल्या बॉडीमध्ये ज्या रिब्स आहेत त्या आहेत 24. त्या पेअरच्या फॉर्ममध्ये असतात, म्हणजे 12 पेअर्स. ठीक आहे, 12 × 2 24 रिब्स प्रेझेंट असतील. त्यानंतर नंबर ऑफ हर्ट चेंबर, हर्टमध्ये 4 चेंबर असतात, 2 अट्रिया अँड 2 व्हेंट्रिकल्स. राईट अट्रियम राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट अट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकल, असे जे 4 चेंबर्स आहेत ते असतात आपल्या ह्युमन हर्टमध्ये. ठीक आहे, त्यानंतर नंबर ऑफ व्हर्टेब्रा 33. ते व्हर्टेब्रा परत डिवाईड झालेले आहेत सर्वायकल, लुंबार, थोरॅसिक, कॉकिक्स ह्यामध्ये. त्यानंतर स्मॉलेस्ट बोन इन अवर बॉडी, स्मॉलेस्ट बोन जो आहे तो आहे स्टेपस असतो इयरमध्ये. ठीक आहे, सर्वात लहान बोन जो आहे बॉडीमधला तो आहे स्टेपस. त्यानंतर आहे लार्जेस्ट आर्टेरी ॲवोटा. तुम्ही सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये शिकला असेल, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ॲवोटा ही जी आर्टेरी आहे ती होल बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्याचं काम करत असते ॲवोटा. त्यानंतर लार्जेस्ट ऑर्गन जो आहे आपल्या बॉडीचा, ह्याला आपण एक्सटर्नल पण म्हणू शकतो. लार्जेस्ट एक्सटर्नल ऑर्गन ऑफ ह्युमन बॉडी इज स्किन. त्यानंतर लार्जेस्ट ग्लँड लिव्हर, स्मॉलेस्ट सेल ब्लड सेल्स माहिती असते सर्वांना, RBC, WBC, प्लेटलेट्स. ठीक आहे, त्यानंतर बिगेस्ट सेल म्हणून जर पाहायचं म्हटलं तर ओहम, ज्याच आपण एक सेल असं म्हणतो. त्यानंतर लार्जेस्ट एंडोक्राईन ग्लँड. ह्युमन बॉडीमध्ये 2 टाईपच्या ग्लँड्स असतात, एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन. ठीक आहे, मग एंडोक्राईनमधली सर्वात लार्जेस्ट ग्लँड कुठली आहे तर थायरॉईड ग्लँड आहे. थायरॉईड ग्लँड काय करते? T3 अँड T4 हार्मोन्स रिलीज करते, सोबतच कॅल्सिटोनिन पण रिलीज करत असते. त्यानंतर आहे लार्जेस्ट लिम्फॅटिक ऑर्गन जो आहे स्प्लीन. ठीक आहे, लिम्फॅटिक सिस्टीम, लिम्फ नोड, लिम्फ व्हेसल्स, त्यामध्ये स्प्लीन पण येतं. स्प्लीन जो आहे तो लिम्फॅटिक ऑर्गनमधला सर्वात लार्जेस्ट ऑर्गन आहे. त्यानंतर लार्जेस्ट सेल नर्व सेल. नॉर्मल ब्लड प्रेशर जे असतं 120 to 80 mmHg हे त्याचं युनिट आहे. 120 डायस्टोलिक, एक असतं सिस्टोलिक एक असतं डायस्टोलिक. ठीक आहे, 120 to 80 mmHg. ह्यामध्ये जर थोडेफार चेंजेस झाले, ब्लड प्रेशर लो, ब्लड प्रेशर हाय, त्यानुसार मग आपण BP कुठल्या टाईपचा आहे, लो BP आहे का हाय BP आहे हे आपण एखाद्या पर्सनमध्ये कन्फर्म करून सांगू शकतो. त्यानंतर आहे pH पण मॅटर करत असते. आता आपण इथे pH ब्लडचा बघितलेला आहे. ब्लडचा pH आहे 7.4 किंवा काही बुकमध्ये तुम्हाला दिलेलं असेल 7.45. ठीक आहे, हा झाला बेसिक pH. जसं की फॉर एक्झाम्पल स्टमकचा pH ॲसिडिक असेल, स्टमकमध्ये HCl सिक्रेट होत असतं. त्यानंतर ॲव्हरेज लेंथ ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड ॲव्हरेज लेंथ ऑफ लार्ज इंटेस्टाईन, ह्या 2 कन्सेप्टमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. स्मॉल इंटेस्टाईन बट ते असतील लार्ज लेंथनी आणि लार्ज इंटेस्टाईन कमी असतील. ठीक आहे, स्मॉल इंटेस्टाईनचा सरफेस एरिया किंवा लेंथ जी आहे ती आहे 7 मीटर टू 6 मीटर टू 7 मीटर किंवा 7 मीटर. आता हे तुम्हाला बुक्सनुसार थोडेफार व्हेरिएशन येईल
किंवा काही ठिकाणी एक्झॅक्ट नंबर सांगितलेला असेल 6 मीटर. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईनचा जी लेंथ आहे ती आहे 1.5 मीटर. त्यानंतर ॲव्हरेज वेट ऑफ न्यूबॉर्न बेबी. न्यूबॉर्न बेबीचं ॲव्हरेज वेट किती असतं किंवा किती असायला पाहिजे? 2.6 kg किलोग्राम. त्यानंतर बॉडी टेम्परेचर. नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस. त्याला आपण डिफरंट युनिटमध्ये लिहू शकतो. त्यानंतर ब्लड व्हॉल्यूम. नॉर्मल ब्लड व्हॉल्यूम जे आहे ते आहे 4 to 5 लिटर. एका पर्सनच्या बॉडीमध्ये किती अमाऊंट ऑफ लिटरमध्ये ब्लड प्रेझेंट आहे, ठीक आहे, ते असतं 4 ते 5 लिटर. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट ट्रान्सप्लांटेड ऑर्गन. हा थोडा वेगळा पॉईंट आहे. आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पण करू शकतो. एका पर्सनचं ऑर्गन काढून दुसऱ्या पर्सनला फिक्स करू शकतो आणि ते वर्किंगमध्ये पण येतं. ठीक आहे. तर आपण पहिलं सक्सेस जे आलं आपल्याला ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये तर तो कुठला ऑर्गन आहे? ते असेल हार्ट. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे नॉर्मल हार्ट बीट किंवा नॉर्मल पल्स रेट जो आहे 72 बीट्स पर मिनट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे नॉर्मल ब्रीथ किंवा नॉर्मल ब्रिदिंग रेट जो आहे 12 ब्रीथ्स पर मिनट किंवा 16 to 18 ब्रीथ्स पर मिनट. त्यानंतर आहे नंबर ऑफ अल्वेओलाई इन लंग्स. आता अल्वेओलाई काय आहे? हे असतं फंक्शनल युनिट ऑफ रेस्पायरेटरी सिस्टीम किंवा फंक्शनल युनिट ऑफ लंग्स. अल्वेओलायमध्ये ॲक्च्युली एक्सचेंज होत असतं गॅसेसचं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. तर नंबर ऑफ अल्वेओलाई किती प्रेझेंट असतील लंग्समध्ये? तर ते असतात मिलियन्समध्ये, 300 मिलियन्समध्ये असतील. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला सलायवा सिक्रिशन. ठीक आहे. डेली सलायवा सिक्रिशन जे असतं ते आहे 1000 to 1500 ml. त्यानंतर आहे ब्लड सर्क्युलेशन टाईम तो आहे 23 to 30 सेकंड्स. ठीक आहे. एंटायर सायकल जे आहे त्यासाठी लागणारा टाईम जो आहे सर्क्युलेशनसाठी लागणारा टाईम त्या सायकलसाठी तो आहे 23 to 30 सेकंड्स. त्यानंतर आहे बिगेस्ट बोन इन ह्युमन बॉडी. ह्याच्या अगोदर आपण बघितलं होतं स्मॉलेस्ट बोन जो कोणता होता? स्टेपस. आता बिगेस्ट बोन कुठला आहे? फिमर. फिमर असतं लेगमध्ये ज्यालाच आपण थाय बोन असं म्हणतो. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे आपला हार्डेस्ट टिश्यू इन अवर बॉडी. ठीक आहे. हार्डेस्ट टिश्यू जो आहे तो आहे इनॅमल. तर व्हॉट इज इनॅमल? इनॅमल जो आहे तो असतो आपला आउटर कवरिंग ऑफ अवर टीथ. ठीक आहे. इनॅमल हा हार्डेस्ट टिश्यू आहे जो की आपला इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ टीथ जे असतं त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं आणि टूथ सेन्सिटिव्हिटी किंवा डिफरंट टाईप ऑफ मायक्रोबियल इन्फेक्शन्स ज्याला आपण दातांची झीज होणे वगैरे म्हणतो किंवा जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स होतात टीथ रिलेटेड त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम इनॅमल करत असतो. ठीक आहे. आउटर मोस्ट कवरिंग ऑफ अवर टीथ ज्यालाच आपण काय म्हणतो? इनॅमल असं म्हणतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबतही शेअर करा. थँक्यू.